स्वस्थ राहण्याची कला. निरोगी जीवन ही खूप मूल्यवान संपत्ती आहे. शरीर एक माध्यम आहे ज्याच्याशिवाय या दुनियेचे कोणतेही मूल्य नाही. म्हणूनच म्हटले जाते की शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, अन्न बिनु रहे न प्राण, जग का कब करेगा कल्याण. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी झोपेचा त्याग करून ईश्वराची अनुभूती करण्याचा नियमित अभ्यास आवश्यक आहे. प्रसंग: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक जॉन रॉकफेलर यांचा जन्म 8 जुलै 1839 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील रिचफोर्डमध्ये झाला होता. ते जास्त शिकलेले नव्हते, परंतु त्यांच्या मनात प्रगती करण्याची आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा होती. तरुण असताना त्यांनी तेलाचा व्यापार सुरू केला. रात्रंदिवस खूप मेहनत करून एक दिवस ते जगातील सगळ्यात मोठी तेल कंपनी स्टँडर्ड ऑइलचे मालक झाले. परंतु पैसे कमवण्यासाठी केलेली धावपळ आणि अव्यवस्थित जीवनशैली यामुळे त्यांची तब्येत बिघडली. प्रकृती ठीक नसताना पलंगावर झोपल्या झोपल्या त्यांना असे जाणवले की पैसे म्हणजेच सगळे काही नाही. सगळ्यात पहिले निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. पैशाने अन्न विकत घेऊ शकतो, पण भूक नाही. पैशाने सन्मान मिळतो, पण स्वास्थ्य नाही. त्यांच्या मनात हा विचार आल्यानंतर त्यांनी आपली कमावलेली संपत्ती दुसऱ्यांना निरोगी बनवण्याच्या कार्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संकल्पाच्या फलस्वरूप त्यांनी दिलेल्या $55 करोड मदतीने आरोग्य आणि शिक्षा क्षेत्राच्या विकासासाठी रॉकफेलर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्यांची ही संस्था आजही आपल्या आदर्शाप्रती समर्पित आहे. व्यक्ती जर स्वतः निरोगी राहिला तर दुसऱ्यांची सेवा करून त्यांना आनंद देऊन स्वतः आनंदी राहू शकते. विश्व स्वास्थ्य संघटनेच्या अनुसार स्वास्थ्य 4 भागात विभागले आहे. पहिले शारीरिक स्वास्थ्य, दुसरे मानसिक स्वास्थ्य, तिसरे सामाजिक स्वास्थ्य आणि चौथे तसेच अंतिम आहे आध्यात्मिक स्वास्थ्य. शारीरिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी जेवण, झोप आणि व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी जेवणात प्रथम कडू आणि शेवटी तिखट खाल्ले पाहिजे आणि पाव हिस्सा पोट रिकामे राहील तितकेच खाल्ले पाहिजे. सुखासनात बसून आनंदी मनाने ताजे आणि सात्विक अन्न चांगले चावून चावून खाल्ले पाहिजे. असे म्हटले जाते की जसे अन्न तसे मन आणि जसे पाणी तशी वाणी. म्हणूनच शुद्ध आणि सात्विक अन्न सेवन केले तर मन शुद्ध आणि सात्विक राहील. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी झोपेचा त्याग करून ईश्वर अनुभूती करण्यासाठी नियमित अभ्यास आवश्यक आहे. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान आणि योगाभ्यास आपल्या मनाची एकाग्रता वाढवते. मन शांत आणि शीतल बनते. मन शांत असेल तर बुद्धीचा आणि परिणामी निर्णय शक्तीचा विकास होतो. योग्य निर्णय घेऊन कार्य केल्याने जीवन आनंदमय होते. आपले वागणे, आचरण, एक दुसऱ्याला सहयोग करणे आणि सहानुभूती दाखवणे, पर्यावरणाची रक्षा करणे, स्वच्छतेप्रती जागरूक राहणे याला सामाजिक स्वास्थ्य म्हटले जाते. आध्यात्मिक स्वास्थ्याचा अर्थ आहे आपला वास्तविक परिचय आणि ईश्वर पित्याचा यथार्थ परिचय प्राप्त करणे. मन प्रगल्भ करणे आणि संकुचित विचारधारा सोडून वसुधैवम कुटुंबकमची वृत्ती निर्माण करणे.
एक ईश्वर आणि एक परिवार हा मंत्र पक्का. हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई सगळे आत्मिक रूपात भाऊभाऊ आहेत अशी विश्वबंधुत्वाची भावना ठेवून सगळ्यांप्रती मनात प्रेमभाव असावा. निरोगी जीवनाचा आधार आहे शुद्ध भोजन, नियमित दिनचर्या आणि सकारात्मक चिंतन. प्रश्न 1. संपूर्ण निरोगी कोणाला म्हटले जाते? 2. शरीर निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे? 3. मानसिक स्वास्थ्याची परिभाषा काय आहे? 4. सामाजिक स्वास्थ्याचे रक्षण कसे केले जाऊ शकते? 5. आध्यात्मिक स्वास्थ्य आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी कशा प्रकारे उपयोगी पडते?